ही वेळ आहे बघा संध्याकाळी 4 वाजता. दिवस मावळला की आपल्याला झाडांना हात लावता येत नाही, म्हणून मी संध्याकाळी असं 2 टाईम म्हणजे सकाळी एकदा उठल्यानंतर आणि संध्याकाळी 4-4:30च्या दरम्यान झाडांना असं पाणी देते. त्यांची जी खराब झालेली पानं आहेत ती काढून टाकते. त्यांच्या प्रत्येक अशा पानांवरती झाडांवरती हे जे माझ्याकडे शॉवर बॉटल आहे त्यांनी पाणी स्प्रिंकलिंग करत असते. बघा उन्हाळा आहे, आपल्याला कशी तहान लागते, सारखं पाणी प्यावंसं वाटतं, त्याचप्रमाणे ही झाडं देखील आहेत. तर बघा ही किती सुंदर छान छान फुलं आपल्याला झाडं देतात. असो, आता झाडांचं काम झालं की पुढे मला श्रीसाठी नाश्ता करायचा होता. तर आज मी एकदम साधासुद्धा नाश्ता करणार आहे आणि आज माझ्यासोबत काय झालं हे देखील मी तुम्हाला पुढे नक्की शेअर करणार आहे, कारण माझं प्रत्येक सुख दुःख मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर आता इथे माझे पॉपकॉर्न बनवून झालेले आहेत. त्याच्यानंतर लगेचच माझ्यासाठी इकडे मी चहा ठेवला. अजून श्रीचे पप्पा तर काय आले नाहीत कामावरून. ऋतू ट्युशनला गेली आणि घरी फक्त श्री आणि जानू होते, तर त्यांच्यासाठी मी हा नाश्ता बनवला. कसे झालेत श्री पॉपकॉर्न? छान झाले. मजा आहे ना, आता स्कूलला सुट्टी लागली. काय करतोय तू आता? हे बघा श्री काय करतोय, TV बघतोय. असो, आता श्रीसाठी आणि जानूसाठी मी इकडे नाश्ता दिला. माझ्यासाठी चहा ठेवला होता, तो देखील तयार झालेला आहे. कारण बघा माझी दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा जी संध्याकाळची वेळ असते ती चहाशिवाय मला जमतच नाही. म्हणजे चहा घेतला तरच मला पुढे कामाचं रुटीन चालू होतं माझ्या. तर आता इथे मस्त मी गरम गरम असा चहा घेतला आणि हा जो टी टाईम असतो ना, तो हा आपल्यासाठी एक खास स्वतःसाठी वेळ असतो. म्हणजे आपण यावेळेस चहा पीत पीत आपल्या काही विचार मनामध्ये असतात किंवा आपल्याला काही जे फील होतं ते विचार करत असतो. बघा मी तुम्हाला मगाशी बोलले हो ना, माझ्यासोबत काय झालं हे मी तुम्हाला पुढे सांगते. तर हो, काल सकाळी अचानकच माझ्या मानेच्या आणि पाठीच्या ज्या वेन्स असतात त्या अचानक ब्लॉक झाल्या. काही कारणच नाही समजलं मला. फक्त शॉवर घेताना मान मी अशी वरती केली, एवढंच रिझन झालं. आणि बघा एवढा मला खाऊ मिळाला डॉक्टरकडून. आता तुम्ही म्हणाल ताई हसून सांगते, पण खरंच त्रास होतो तेव्हा खूपच. बघा या एवढ्या डॉक्टरांनी मला अगदी 10 दिवसाच्या गोळ्या दिलेल्या आहेत कोर्स. काय म्हणजे अचानकपणे आपल्याला काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे ताईंनो, स्वतःची काळजी घेत चला. कुटुंबाबरोबर मुलांबरोबर आपली स्वतःची काळजी घेणं देखील खूप महत्त्वाचं आहे. असो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.